नमस्कार मंडळी, जीवन टेलिग्राम चॅनलवरती सरसे स्वागत आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, आपले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य व श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत करतोय मित्रांनो. मागील 4-5 दिवसापूर्वी चिंचवली टुर्नामेंटमध्ये हरिग्राम टीम चॅम्पियन झाली होती, तर त्याच्या संदर्भातच हा ब्लॉग असणार आहे. तर बघा कशा प्रकारे हा ब्लॉग झालेला आहे आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप सारी धमाल बघायला भेटणार आहे. ग्राउंड वरती पण मित्रांनो धमाल केलेली आपल्या गावकऱ्यांनी आणि सर्व टीमनी, आणि गावामध्ये पण येऊन खूप नाचलेले आहेत मित्रांनो. हा क्षण मित्रांनो तुम्ही नक्कीच बघा. जास्त मोठा ब्लॉग होईल पण मित्रांनो मी तो जास्त कट केला नाही. याच्यामध्ये जास्तीत जास्त एन्जॉयमेंट आणि आनंदाचे क्षण याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील, तर नक्कीच बघा. आणि मित्रांनो थोडंसं लेट पण झाला ब्लॉग टाकायला, पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता ब्लॉग. बघा काय नाही एक बोल बघा मित्रांनो. थेट तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. देखील झालेलं आहे चिंचवली इथे बघू शकतात. आमच्या गावातले पोरं इथं फुल धमाल केलेली आहे बघू शकतात. पूर्ण मित्रांनो गाव आलेलं आहे सपोर्ट करण्यासाठी. बघा खरं तर बघा आपली पब्लिक किती खुश आहे सगळी, कारण आपल्या संपूर्ण विभागामध्ये भरपूर टीम आहेत आणि ऑल ओव्हर टेनिस बॉल विश्वामध्ये भरपूर टीम आहेत. पण हरिग्राम टीमला जो सपोर्ट सिस्टम असं मी कधी कुठे बघितलं नाही. आणि
यंदाच्या हंगामामध्ये भरपूर ट्रॉफी भेटल्या, भरपूर बॅकफुटला होती स्टार्टिंगला डे टुर्नामेंटमध्ये, पण जशी नाईट स्पर्धा सुरू झाली तशी टीम भरपूर फॉर्मला आली आणि फक्त आता एक स्वप्न राहिलं होतं, कारण स्वप्नाला 2 बाईक भेटल्या यंदाच्या सीझनला, टोटल त्याला 5 बाईक झाल्या आणि यंदा 2, परंतु चॅम्पियनची ट्रॉफी आतापर्यंत भेटली नव्हती आपल्याला आणि आज ती भेटली आणि त्यामुळे आज आनंदाचं स्वप्न राहिलं होतं तो पूर्ण झालंय. बोला वागेश्वर क्रिकेट संघाचा राजेश भाई थोडं खाली बसून पाहुण्यांना मागताना दिसतो खाली बसून राजेश भाई थोडं बाकी खाली इथे अढोळ पिच या सीझनची आमची 7वी ट्रॉफी आहे आणि आम्ही फायनलला 3 वेळा हरलोय, पण आता आमची लास्ट टुर्नामेंट आहे होते, अजून एक एंट्री आहे आमची, पण आम्हाला इथं काय करून चॅम्पियन व्हायचं होतं आणि आमच्या पोरांनी खूप मेहनत घेतली यासाठी आणि आम्ही चॅम्पियन झालो. आज आम्ही एवढं चांगलं खेळतो ते फक्त आमच्या गावकऱ्यांमुळे. आता तुम्ही रात्रीचे किती पण वाजू देत पण ते आमच्यासोबत नेहमी असतात आणि अशीच आमचा सपोर्ट ठेवा, आम्ही अजून चांगलं गेलो. थँक्यू. प्रथमतः आयोजकांचं धन्यवाद देतो, इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. तर गावाचा खूप सपोर्ट असतो नेहमी. तर बोलायला गेलो तर शब्द कमी पडतील. जर पोरांना आमच्या प्रवीण सर पाहायला गेलो तर पोरांना आमचा ग्राउंड नाही, आम्ही दुसऱ्या ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करतो. इथे कुठेतरी आम्हाला मनाला खंत वाटतंय, पण नक्कीच आमच्या गावकऱ्यांना एक इच्छा आहे, आम्हाला सुद्धा ग्राउंड बनवून द्या एक. बघा आम्ही पण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. रोहित लास्ट क्वेश्चन, आमचं आयोजन छोटंसं का होईना परंतु आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन चांगलंच आहे आणि एंड मुवमेंटला जी 2 बाईक तुम्ही हे केली असं कुठेच नाही होत, पहिल्यांदा हे झालंय आणि आयोजन बोलत होतं कुठलेच बरोबर आहे आणि असंच आयोजन करा आणि पुढच्या वर्षी आम्हाला पुन्हा संधी द्या. आणि लास्ट क्वेश्चन, संघ जेव्हा मागे आउट ऑफ फॉर्ममध्ये होता नंतर जबरदस्त फॉर्ममध्ये आला, त्रिशा आणि दक्ष 11 पुरस्कार त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्रिशा आणि दक्ष 11 राजेश दादा आणि गणेश दादा यांना 4 इंटर टाकले आमच्या आणि 4 वेळेला आम्ही तुम्हाला 4 नंबर मारून दिले लगातार, 6 इंटर टोटल. त्यांचा नेहमी सपोर्ट असतं आणि आमचे ॲडव्होकेट सिद्धेश जाधव, मंगेश दादा असतील, सदेव पाटील, अक्षय पाटील यांचा देखील खूप सपोर्ट आहे, नेहमी सपोर्ट असतं. प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते. वागेश्वराच्या मानपालाला 12 वाजता कारवा निघाला, बँजो वाजवत चंद्रकांताला मधुकर जाधव नाचायला लागला. काय सांगशील प्रेक्षकांबद्दल तुमच्या जे नेहमी सपोर्ट करत असतात? प्रेक्षकांबद्दल बोलायचं ते कमीच आहे, आता बँड नक्कीच वाजेल, तुम्ही फक्त या बघायला गावात. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या वागेश्वर त्रिशान दक्षिण वाणीग्राम संघासाठी डीजे. बघा 1 नंबर मारले आम्ही, रास पैसे बघा 1 लाख भेटले, 1 लाख. हे असतील भाई बघा 1 लाखाचा तब्बल मानकरी झालाय हरिग्राम संघ. समोर बघू शकतात आपला राहुल आहे आणि मोनिश पाटील आहे आणि आपला दादा देखील आलेला आहे, रोशन कटेकर सपोर्टर आलेला होता. राहुल दादा कसा वाटतं आज चॅम्पियन होऊन? विनंती करतो त्यांच्या विनंती करतो आपण सर्वांनी जावं आणि आपल्या शुभास्ते रिबॉल मात्र यांचा पण सन्मान करा. थोडं मागे गुलाल घेतला मित्रांनो.
ओके चला
मित्रांनो बघा आमच्या गावातील हरिग्राम टीम चॅम्पियन झाले चिंचवली टुर्नामेंट मध्ये आणि बघू शकता पोरांचा जल्लोष बघा जल्लोष बघू शकता बघा जल्लोष भाई यार ओके ओके वागेश्वर क्रिकेट संघाचा वागेश्वर क्रिकेट संघाचा आलो आता मंदिरामध्ये हे उजेड झालं ना हे राजा हलगूच ठेव बॉल मित्रांनो बघा आज हरिग्राम टीम चॅम्पियन झाले चिंचवली टुर्नामेंट मध्ये आणि मित्रांनो या टीमचं खूप फॉर्म होता आणि चांगल्या प्रकारे खेळ केला सर्व एकत्र येऊन चांगला नियोजन केला आणि आज एक गुलाल देखील घेतलेला आहे कारण की आज मोठे मोठे संघ होते आणि मोठे मोठे संघांना पराभव करून आज एक क्रमांक घेण्याचा एक मान वेगळाच असतो आणि आनंद देखील बघू शकतात टीमच्या मुलांच्या चेहऱ्यावरती काय सांगाल तुम्ही आजच्या आनंदाबद्दल किती तर हरिग्राम गावाची वागेश्वर नावाची घालतं आणि वागेश्वर गावाची इथे ट्रॉफी आलेली आणि आमच्या 11-12 एंट्री झाली नाईटला 7वी ट्रॉफी आणि चॅम्पियन आम्ही झालो होतो आता चॅम्पियन झालं देवाजवळ आले सगळ्यांना आनंद आहे वागेश्वर क्रिकेट संघाचा राहुल दादा आज कुठेतरी एक चॅलेंज होता कारण की मोठ्या मोठ्या टीम होत्या नितलस सारखी टीम एक बोलली तर एक नामवंत टीम आहे आणि ती टीम तुम्हाला लागली होती आणि कुठेतरी आज जिंकले देखील आहेत तुम्ही काय सांगाल जिंकण्याचा तर आमचा ध्येय होताच कारण का आम्ही भरपूर टुर्नामेंट खेळलो चॅम्पियन झालो होतो आणि पब्लिकची आमची डिमांड होती पब्लिकचा फुल सपोर्ट होता का तुम्ही एकदा तरी चॅम्पियन व्हा नाईट टुर्नामेंटला आणि ते आम्ही साध्य केलं आणि म्हणून आम्हाला आनंद आहे राहुलदा आपण चॅम्पियन तर नेहमीच होतो पण एक चांगल्या टीमला आपण एक चांगला चॅलेंज दिला आणि पराभव केला आणि एक
विजय घेतला, काय आनंद आहे? चांगली टीम लागली तर पोरा तोरी डगमगतात आणि आज जो जोशाने गेले तसेच जर पुढे गेले तर 100% चॅम्पियन होतील याच्या पुढे पण नक्कीच. आज सर्व टीमचे मुलांचा कसा काय परफॉर्मन्स झाला आणि काय सांगाल? एक नंबर परफॉर्मन्स झाला सगळ्यांचा. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग आणि प्रसाद पाटीलनी जी हिटिंग केली फायनलला तसं जर केलं जाईल तर 100% आता येणाऱ्या सीझनला त्याला बाईक भेटेल. 7 करोड नक्कीच. आज कुठेतरी आहे ना 2 प्लेयरांची कमतरता भागते, कारण की शुभम म्हात्रे आणि धनु बोपी एक उत्कृष्ट आपला फिल्डर आहे, क्षेत्ररक्षक आणि दोन्ही चांगले प्लेयर आहेत. आज कुठेतरी 2 प्लेयर असते तर आणखीन आनंद असता, काय सांगाल? धनु बोपी आणि म्हात्रे बोलत हरिग्राम सगळे सेफ हँड मानले जातात आणि ते नव्हते त्या जोशाने दिवेश पाटील नीरज यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केला आणि अंडर 19 संघाचा कर्णधार तो अजून टीम मध्ये दिसत नाही. मला पुढच्या वर्षी तो नक्कीच दिसेल टीम मध्ये. आवी मात्रे. ओके. मोबाईल आपले पाहायला गेलं तर जीवन ब्लॉग यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सगळं कार्यक्रम दाखवतो. आम्हाला सो खर्चाने आमची ब्लॉग बनत असतात आणि जीवन सर त्यांचं नाव असं घोषित करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.